तर काल आपण एक गोल्डचा ट्रेड प्लॅन केलेला होता. तर त्यामागचं रिझन काय आहे हे मी एक्सप्लेन करते इथे. तर इथे आपल्याला दिसतंय की हा सपोर्ट होता आणि लास्ट टाईम या लेव्हलपासूनच मार्केटमध्ये सेल ऑफ आलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर मार्केटमध्ये काल एक परत या लेव्हलला मार्केट आलेलं होतं किंवा गोल्डनी ही लेव्हल टच केलेली होती. तर मला असं वाटलं की सेल साइडला परत एकदा गोल्डमध्ये ट्रेड प्लॅन होऊ शकतो किंवा आपण सेल साइडची पोझिशन बनवायला पाहिजे. याच्यामागचे 2 रिझन होते. एक पहिलं रिझन म्हणजे की सपोर्ट बिकम रेझिस्टन्स हे एक रिझन होतं आणि दुसरं मेन रिझन म्हणजे ज्यावेळेस गोल्ड आज ओपनिंग झालेली होती सॉरी परवाच्या दिवशी जी ओपनिंग झालेली होती, त्यावेळेस तुम्हाला इथे दिसते की हा थोडासा गॅप आहे. त्यामुळे मला असं वाटलं की 2 स्ट्राँग रिझन आहेत आपल्याकडे की गोल्ड आपण सेल साइडला प्लॅन करू शकतो. तर जवळपास 4402 या लेव्हलला आपण गोल्ड सेल केलेला होता. या लेव्हलला आणि 4407 हा आपला स्टॉप लॉस होता. तर इथे जर आपण रिस्क रिवॉर्ड जर बघायचं म्हटलं, तर आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टार्गेट इथं भेटलेलं आहे. तर जवळपास या लेव्हलचं इक्वल लो हे आपलं टार्गेट होतं. तर रिस्क रिवॉर्ड जर या केसमध्ये बघायचा झाला, तर तुम्ही इथे बघू शकता की किती मोठा आहे. जवळपास 1:17 चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे दिसतोय. ही पोझिशन पूर्ण शेवटपर्यंत मी होल्ड नाही केली. मॅक्सिमम याच्यामध्ये मी 400 पिप्स कॅप्चर केलेले आहेत. पण खूप चांगला ट्रेड एक सेल साइडला मला भेटलेला आहे.